दिल्लीतील एआय परिषदेमध्ये महाराष्ट्राचंही स्वतंत्र दालन असून तिथं मंत्री नितेश राणे यांनी भेट दिली। एआयला राजकारणामधील घडामोडींवर भवितव्य मांडता येईल का, या सगळ्या संदर्भात मंत्री नितेश राणे यांच्याशी थेट बातचीत केलेली आहे। आमचे दिल्ली प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी। नितेश राणे आपल्या सोबत आहेत। त्यांनी जागतिक लेवलचं जे एआय समिट राजधानी दिल्लीमध्ये सुरू आहे त्याला व्हिजिट दिली आहे। त्यांच्याशी आपण चर्चा करूया। काय महाराष्ट्राचं विजन पाहायला मिळतं एआय समिटमध्ये? एआयच्या माध्यमातून महाराष्ट्राला एक प्रगतशील राज्य बनवणं हे आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा प्रयत्न आहे। त्याच मार्गावर आज एआयच्या माध्यमातून आम्ही सगळेजण चालतोय। एक मुद्दा पाहायला मिळतो की जसं सिंधुदुर्गमध्ये ज्या पद्धतीने एआयचा वापर करण्यात आलेला आहे त्यामुळे काय काय साधारणपणे फायदे होऊ शकतात। दिल्लीमध्ये आज सिंधुदुर्गचं नाव गाजताना पाहिलं। त्या प्रमाणामध्ये उत्पादन वाढवणं, त्या डिपार्टमेंटची क्षमता वाढवणं। आता माझ्याबरोबर माझे जिल्हा परिषदचे सीओ पण इथे आलेले आहेत। त्यांनी त्यांच्या जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एआयचा वापर केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाचताय। जे रिपोर्ट 12 दिवस लागायचे ते एक दीड तासातच वाचून पूर्ण होत आहे। त्याच्यामुळे तो कर्मचारी अजून दुसरे 10 काम करू शकतो। त्यामुळे एआयची ह्या फायद्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्याचा विकास आणि त्या दृष्टिकोनातून राज्याचा विकास आपण करू शकतो। मुद्दा हा आहे की आता मगाशी मुख्यमंत्र्यांनी जे भाषण झालं, तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होते, शेती आणि एआय याच्याशी जोडणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलेलं आहे, तर त्याबद्दल काय सांगा? नक्की, कारण का एआय मधला अगर शेतीचा अगर आपण जोड देऊ शकलो तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो। उदाहरण आमच्याकडे असलेले आंबा आणि काजू उत्पादक त्यांना एआयच्या माध्यमातून अगर आम्ही निसर्गाबद्दल योग्य अगर माहिती देऊ शकलो। आमचा पावसाळी जिल्हा आहे, पाऊस कधी येणार, कुठे येणार, कसा येणार ह्याचे अगर योग्य अंदाज त्यांना देऊ शकलो तर निश्चित पद्धतीने उद्या ते त्याचे अजून उत्पादन वाढवू शकतात। म्हणून ह्या एआयचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा आज आम्हाला जिल्हा लेवलला पण होत असताना दिसतोय। त्याचा धागा धरून आज राज्यातल्या शेतीचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिसतोय। सिंधुदुर्गातून येतात, स्वतः सिंधुदुर्गांचं या ठिकाणी मॉडेल पाहायला मिळतंय। काय अभिमान वाटतो आणि एक राज्याचे मंत्री देखील आहात, पण एक भूमिपुत्र म्हणून काय वाटतं? नक्की, कारण का मी माझ्या जिल्ह्यासाठी पुढच्या 25 वर्षाच्या दृष्टिकोनातून जे एआय एक अतिशय प्रभावी पद्धतीने उत्तर असणार आहे ते मी माझ्या जिल्ह्यामध्ये वापरायला सुरू केलेलं आहे। त्याचे फायदे मी अनुभवतो आहे आणि म्हणून जे आमच्या मुख्यमंत्री साहेबांना अपेक्षित काम आहे ते आम्ही आमच्या जिल्ह्यात करू शकलो, याबद्दल आम्हाला निश्चित पद्धतीने समाधान आहे। तर हे होते मंत्री नितेश राणे यांनी राज्या भविष्यामध्ये एआयच्या मदतीने कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतं या संदर्भात भाष्य केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।